तर मित्रांनो नमस्कार. मुरांबा या मालिकेच्या 10 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आता या एपिसोडमध्ये हळदीचा समारंभ आपल्याला बघायला मिळणार आहे. इकडे साई आणि रमाची हळद आणि अक्षय आणि त्या इराची हळद असते, तर दुसरीकडे इरावती तर खूपच खुश असते. तर तेवढ्याच वेळामध्ये मात्र आजीही खूप खुश असतात. पण तेवढ्याच वेळामध्ये इरावती आजीला म्हणू लागते, अगं आई एवढं खुश होऊ नकोस, कारण की आरोही जी हळद घेऊन येते ना, ती हळद साईची आहे आणि ती उष्टी हळद रमाला लागणार आहे. इरावतीच्या बोलण्यामुळे आजीचा परत चेहराच पडतो. ज्यावेळी आरोही ती हळद घेऊन साईकडे जात असते आणि रमाकडे जात असते ना, तेवढ्याच वेळामध्ये मात्र तिकून त्या इराचा बॉयफ्रेंड पळतच येतो. तो इरा म्हणून हाक मारतो आणि तो डायरेक्ट आरोहीच्या अंगावर जातो. तर आरोहीच्या हातातली ती हळद मात्र खाली पडते. तो डायरेक्ट बॉल वरती जातो आणि सगळी काही हळद सांडून जाते. सगळ्यांना तर धक्का बसतो. रमाला तर वाटत असतं आता नक्की हे आरोहीच्याच अंगावर पडतं की काय. रमा तर मोठ्याने आरोही म्हणून ओरडतही असते. पण तेवढ्या वेळामध्ये ते सगळं काही रमाच्या अंगावर तो बॉल पडेल म्हणून अक्षय मात्र रमाला वाचवण्यासाठी तिकडे जातो. तर इथं तर आता चमत्कारच होतो. साईची उष्टी हळद रमाला लागायची, तर अक्षयचीच उष्टी हळद रमाला लागते आणि त्यांची ना हळद पूर्ण होते. रमाला तर खूप आनंद होत असतो. अक्षयच्या गालाची हळद डायरेक्टली रमालाच लागते. आजीलाही खूप आनंद होतो आणि तेवढ्याच वेळात आरोही म्हणू लागते, बघा फायनली देवाच्या हेच म्हणत आहे की माझ्या बाबाचीच उष्टी हळद माझ्या आईला लागली आहे. आता यांचंच लग्न होणार आहे. तेवढ्या वेळामध्ये ती इराही खूप खुश झालेली असते. पण इरावतीला हे अजिबातच आवडलेलं नसतं. साईला पण आवडत नाही आणि साईच्या आईला पण आवडतच नसतं. पण तेवढ्याच वेळामध्ये मात्र आता आजी म्हणू लागतं, बघ इरावती, तू जे करते ना ते अजिबातच होणार नाही. आपल्या हातात काय, आता देवाच्या पण हातात राहिलं नाही की रमा आणि अक्षयला कोणी वेगळं करू शकेल म्हणून. तर अक्षय तर खूप खुश होतो. फायनली मला जे जे हवं आहे ना तेच होत आहे. मी नाटक करतोय इराबरोबर लग्न करायचं, पण माझे सगळे विधी मात्र माझ्या रमासोबतच पूर्ण होत आहे. लास्टच्या दिवशी मी रमासोबतच लग्न करणार. आता ते अक्षयच्या मनात चालू राहतं. तर इकडं रमालाही खूप आनंद होतो की शेवटी मला साईची हळद लावायची, तर नियतीच्या काय मनामध्ये आहे की मला अक्षयचीच उष्टी हळद माझ्या गालाला लागली आहे. आमचा तर अजून हळदीचा विधी पूर्ण व्हायच्या अगोदरच मला अक्षयची हळद लागलेली आहे. म्हणतात ना की नियती जे ठरवते ना तेच करते. अक्षय आणि रमाला कुणीच वेगळं करू शकत नाही, कारण की त्यांची आरोही पण त्यांच्यामध्ये आहे. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. एपिसोड आवडल्यास छान अशी कमेंट करून नक्की सांगा. आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय. खरं तर साई आणि रमाचं लग्न होतं की इकडे मात्र त्या हिराचा बॉयफ्रेंड येतो आणि तिला घेऊन जातो. फायनली अक्षय आणि रमाचंच लग्न होतं ते बघूया.